नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज 50 मिनिटवर चार्टवर बघूया. वन डे चार्टवर निफ्टीचा ॲनालिसिस करण्याची आपल्याला. निफ्टीची ॲनालिसिस बघूया. निफ्टीचा डेली चार्ट काय म्हणतोय, विकली चार्ट काय म्हणतोय, आवरली 15 मिनिट. हां, हे बघा, बँक निफ्टी तर आज निगेटिव्हच आहे. 73 पॉईंट -2 उभा केली. कालचं जे कॅन्डल होती ती कॅन्डल मस्त क्लोज झाली होती बाईंगसाठी. पण काय आहे, जे ट्रेंड चालू आहे तिचा निफ्टीचा ट्रेंड जो चालू आहे तो आहे निगेटिव्ह चालू. निगेटिव्ह म्हणजे कसं आहे, हे बघा, इथनं जूनपासून सुरू झाला आहे निगेटिव्ह पॉईंट म्हणजे पूर्ण निगेटिव्ह झालेला आहे. त्याच्यामुळे आता निगेटिव्हमध्ये थोडंसं आपण जो ट्रेंड चालू आहे त्याच ट्रेंडमध्ये एंट्री घेतलेलीच बेस्ट राहते. आज आपण एंट्री नव्हती घेतलेली, स्टॉकमध्ये घेतलेली होती, पण त्याच्यामध्ये लॉस झालेला आहे आणि मुवमेंट जास्त नव्हतं, त्याच्यामुळं पण लॉस झाला आहे. आपण निफ्टीचं आज बघूया. निफ्टीचं आवरली चार्टमध्ये काय मुवमेंट होती आणि 15 मिनिटवर काय होती आणि उद्यासाठी पण काय होऊ शकते. तर बघा, आवरली आधी बघा, ह्याच्यात तर निगेटिव्ह दाखवते. जर 24,750च्या वरती गेलं तर एखादा मुवमेंट भेटू शकतो. बट बघूया आता आवरलीमध्ये पण हे बघा 24,675च्या वरी भेटू शकतो. एक टार्गेट भेटू शकतो इथपर्यंत. म्हणजे किती पॉईंटचा आहे तो, 24,670-80 पॉईंटचा एक मुवमेंट भेटू शकतो जर त्या रेंजमध्ये वरती गेलं तर. ह्या रेंजच्या जर खालती गेला तर इथपर्यंत ह्या लोला पण ब्रेक करू शकतो. म्हणजे खाली काय जास्त मुवमेंट नाही आहे, वरती जर भेटलं तर भेटू शकते. आता बघू उद्यासाठी 15 मिनिटवर काय देखते काय नाही. तर 15 मिनिटवर हे बघा, हे दोन आहे त्याच्यामध्ये रेंजमध्ये काय एंट्री करून काय जास्त काय फायदा होणार नाही आहे. वरतीचे एक मुवमेंट भेटू शकतो आपल्याला. ओपनिंग जर ह्याच्यामध्ये झाली तर एक मुवमेंट भेटू शकतो. आता 15 मिनिटवर आजचा मस्त चार्ट बनला होता. 5 मिनिटवर बघूया, मुवमेंट जास्त झालेलं नाही आहे. मॉर्निंगला जर थोडासा मुवमेंट झाला चांगलापैकी. हे बघा, ओपनिंगलाच एक कॅन्डल मस्त झाली होती, नंतर काय जास्त मुवमेंट नाही. एका रेंजमध्येच पूर्ण दिवस घालवला जवळपास त्याने मार्केटनं. 587 तर 687 म्हणजे जवळपास 70-80 पॉईंट एका रेंजमध्ये फिरलं होतं मार्केट आज. आणि आज काय जास्त मुवमेंट नाही. उद्यासाठी जर ह्या 675च्या वरती निघालं, 75च्या वरती केलं किंवा ह्या रेंजमध्ये जर ओपन होऊन जर वरती साईडला गेलं तर एक मुवमेंट भेटू शकतो 70 ते 80 पॉईंटचा. म्हणजे आपलं प्रीमियममध्ये 30 रुपये भेटले तरी खूप झाले. 30 रुपये निफ्टीचे जास्त आहेत, 15-20 जर भेटले तरी खूप झाले. त्याच्यामुळं एक मुवमेंट भेटू शकतो उद्याच्याला जर ह्याच रेंजमध्ये ओपन होऊन वरती गेलं किंवा गॅप अप किंवा गॅप डाऊन जर झालं तर एक रेंज बनवून द्यावा लागेल. नंतर आपल्याला ट्रेड घ्यावा लागेल. ज्या साईडला एक रेंज बनली अर्धा एक तासाच्या नंतर, ज्या साईडला ब्रेक करण त्या साईडला जर डाऊन साईडला जर ब्रेक केला तर जास्त क्वांटिटी घेऊ शकतो. जर अप साईडला गेलं तर कमी क्वांटिटी घेऊ शकतो. कारण काय आहे, ज्या साईडला ट्रेंड चालू त्या साईडला जास्त क्वांटिटी घेतल्यास टार्गेट भेटू शकतो. पण ज्या साईडला अपोजिट साईडला जर गेला एखाद दिवशी खूप मोठा ट्रेड भेटू शकतो, पण जास्त तरी अपोजिट साईड जास्त चालत नाही आहे. 70 वरच्या साईडला जर गेला तर अप साईडला तर 60-70 पॉईंटसाठी ठेवूया आणि डाऊन साईडला गेलं तर 100-150 पॉईंटसाठी आपण टार्गेट ठेवूया शकतो. निफ्टीचं झालं आता. हे बघू आता. आवरली चार्टमध्ये दाखवते. चला उद्याच्याला बघूया आता आपण ट्रेडसाठी कसं नाही तर.